साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। अधिष्ठानाला वंदन करून या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होईल। साहेबांना मी विनंती करतो, अधिष्ठानाला वंदन करून साहेब स्थानापन्न होतील। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले स्वामी की भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन आहे आणि या अतिशय पवित्र अशा कार्यक्रमाला महानुभव पंथाचे सर्व संत महात्मा या ठिकाणी उपस्थित आहेत। परमपूज्य परम महंत कारंजेकर महाराज आहेत, बीडकर बाबाजी आहेत, लासूरकर बाबाजी आहेत, सातारकर बाबाजी आहेत, राहेरकर बाबाजी आहेत, शिर्डे बाबाजी आहेत आणि आपले श्रद्धे परमपूजनीय पट्टाधीशित महदाचार्य प्रातस्मरणीय आचार्य प्रवर सातार निवासी श्री मोठे बाबाजी, बाबांना विनंती आहे आपण मार्गदर्शन करावं। बाबांचा सतत आशीर्वाद हा आम्हा सर्वांच्या तरुणांच्या पाठीशी असतो। आम्हाला जगण्याचं बळ, चालण्याचं बळ देण्याचं कार्य बाबाजी नित्य निरंतर करत आलेले आहेत। जोरदार टाळ्यांनी त्यांचं आणि त्यांच्या विचारांचं स्वागत करूया। आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय सातार निवासी श्री बाबाजी। कारण वक्ता किती बोलतो याला महत्व नसतं, वक्ता कुठं थांबतो याला फार मोठं महत्व असतं। म्हणून या संयोजकांना विचारलं तर किती वेळ बोलायचं आहे। चेतचिंतयं चित्परं चित्तहरं चित्तचेतनं चिन्मयं मोह मुंच मनो मनो भव महा कुपार पारं तरं अंतः कोशं कोश कोश निकरं सन्मूलमत मूलिनं जीवम जीवयते जगज्जनिकरम चक्रेश्वरम त्वंपरम। वंदनीय पंथाचे तृतीय आचार्य किंवा द्वितीय आचार्य भास्कर भट्ट बोरीकर यांची जी 40 आहे त्यामधला हा एक आमच्या सर्वज्ञांच्या वरती त्यांनी एक सुंदर असं केलेलं काव्य आहे। चेतस म्हणजे ज्ञाने करून शब्दाचा अर्थ थोडासा घेतो आणि पुढे चालतो। चेतस म्हणजे ज्ञाने करून आमच्या सर्वज्ञांचं सूत्र आहे, जे जैसे असे ते तैसे जाणे जे ते ज्ञान। ज्ञान नुसतं ज्ञान नव्हे, नॉलेज इज नॉट नॉलेज बट ॲक्शन। नॉलेज इज नॉट नॉलेज बट ॲक्शन। चिंते म्हणजे स्मरण कीजे, कीटकी भृंग केली घन आरती ते चातके तुप्त झाली। चकोरही चंद्रोदयन आरती झाली, ती एक शुल्ल की कार्य चित्र आमच्या ध्यानावर स्वतःमध्ये हा श्लोक येतो। तेतच चिंतम चितपरम चितहरम। चितपर म्हणजे मायेहून असणारा पलीकडे चैतन्य परमेश्वर असणारा जो परमेश्वर सांगितलेला आहे। मायेहून पलीकडे जे डोळे ते स्वरूपणे हाळीतात असं म्हणजे ग्रंथकारांनी वर्णन केलेलं आहे। तेत चिंतम चितपरम चितहरम म्हणजे आपण याकडे वेधिता। सूत्रम चैतार्थांतर वचन परमेश्वर शोधकाय वेदक बोधक रावताय। चेत चिंतम चितपरम चितहरम चित चेतनम चिन्मयम। चित चेतन म्हणजे चेतविता। परमेश्वराने प्रवृत्तीच्या परमेश्वराला वश म्हणजे तिन्ही पदार्थ या सृष्टीमध्ये आलेले आहेत। चेतवलं म्हणजे जागृत करणं आपण तसं म्हणतो। चिन्मय म्हणजे माया देहधारक। लेवणी माया वेशाचे वसन, चौदानाचे भूषण, लीळा करी नूतन नूतन सुखदानार्थी असं आमचं ग्रंथकार।
चेतचिंतन चितपरम चितरहम चितचेतनम चिन्मय मोहम म्हणजे मनो मनोभौमः कुपार पारम तर. मोह म्हणजे अज्ञान. म्हणजे भाष्यकाराने खूप अशी सुंदर व्याख्या त्याची केलेली आहे. अत्यंतिक नेणीव ते अज्ञान असं आमच्या भाष्यकाराने आमच्या त्यावरती सुंदर अशी व्याख्या केली. अज्ञानाची व्याख्या अशी केलेली आहे. म्हणजे मुक्त करता, फ्री फ्रॉम डेथ अँड बर्थ. असा एकच आहे जगामध्ये. मुंच मोह म्हणजे मनोभवा म्हणजे भरत तू मन आहे का जयाचे. भव म्हणजे संसार आहे, दुःखरूपी संसार आहे, सागर आहे. कुपार पारम, कुपार म्हणजे समुद्र ऐसा, यातून पार म्हणजे पलीकडे नेमकं. अंतः कोशम कोश कोश निकरम सन्मूल मत मुलीनम जीवम जीवते जगज निकरम चक्रेश्वरम परम. अंतः म्हणजे अभ्यंतरी, कोशम म्हणजे अविद्या, अविद्या जो कोश आहे. झेत अविद्येची काजळी स्वयं ओमटली ते जीवस्वरूप नानामळी बद्ध जाण असं आमचे ग्रंथकार म्हणतात इथे. मग अथा कोशम कोश कोश निक्रम. अविद्या जो कोश आहे तो देवता भक्ती केल्या, जीव भक्ती केल्या त्याचा आवर्क तो होईना, जीवाच्या वेगळा होतच नाही आहे. महानुभाव पंथाचं तत्वज्ञान मात्र इथंच त्या ठिकाणी शेवट झालेला आहे. जीवाला अविद्येचे वेगळा करायचा जर असेल तर मात्र काय केलं पाहिजे. आजचा दिवस आपला त्याचा विचार करण्यासारखा आजचा दिवस आहे. अंतः कोशम कोश कोश निक्रम सन्मूल म्हणजे मुळा असून टाकतात. मुळासकट रोप उपडलं तर पुन्हा उगवून येत नाही आहे. जीवम जीव येते जगज निक्रम चक्रेश्वरम तम परम. जीवम हा जीव वस्तू आहे, सारूप वस्तू आहे. जीवम जीव येते म्हणजे सुखद करते. जगज म्हणजे हा जग आहे. निक्रम म्हणजे अतिशय. चक्रेश्वर म्हणजे ज्ञान चक्र, शक्ती चक्रचा ऐश्वर्यमान ज्याच्या जवळ आहे. तो म्हणजे तू पर म्हणजे श्रेष्ठ आहेस असे या श्लोकाचा मधून थोडक्यामध्ये अर्थ केलेला आहे. अजया मायावी नगरी आहे मुंबई आणि या नगरीमध्ये संपन्न होत असलेला हा श्री चक्रधर प्रभूंचा अवतरण दिन 16 या ठिकाणी संपन्न होतो. फार मोठ्या उल्हासामात आणि अतिशय पावित्र्य अशा वातावरणामध्ये हा या ठिकाणी अवतरण दिन संपन्न होतो.